तर चालू सामना शिवरिद्धिश वॉरियर्स विरुद्ध माऊल टायगर्स. एकीकडे असेल अमित कोळी यांचा संघ तर दुसरीकडे सुनील माऊलकर. तर एकीकडे संघ मालक असतील रमेश कोहली आणि किशोर कोहली विरुद्ध संघ मालक असतील संजय राठोड साहेब. तर आपण पाहत आहे अमित कोहली विरुद्ध सुनील माऊलकर ही लढत. तर संघाचं पहिल्यांदा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय कमलाकर हाडसूल. तो पहिल्या चेंडूवर वासुदेव तर या एका धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. तर एक विनंती असेल गोदावरी स्ट्रायकर्स संघाचा कर्णधार व्यासपीठावर येणे. गोदावरी स्ट्रायकर्स संघाच्या कर्णधाराने व्यासपीठावर येणे. तर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचा आपण पाहत आहे कमलाकर हाडसूल विरुद्ध श्रीगणेश संघाचा यंगस्टर आपण पाहत आहे ऋषिकेश काटवले यांना प्रत्येक षटकाराला 501 रुपयांचं पारितोषिक असेल भूषण पाटील यांच्याकडनं. प्रत्येक षटकाराला 501 रुपयांचं पारितोषिक. यष्टीचा खूपच बाहेर गेला चेंडू. पंचांनी वाईटचा इशारा करताना आपण पाहत आहे अवंतर धावसंख्येवर धावसंख्येत जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर चालू सामना शिवरिद्धिश वॉरियर्स विरुद्ध माऊल टायगर्स. तर एकीकडे आपण पाहत आहे संघमालक असतील किशोर कोहली आणि रमेश कोहली विरुद्ध संजय राठोड. पुन्हा एकदा बिघड केला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. बिग बिग षटकार. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळाला वाईडिश मिड विकेटच्या दिशेने ऋषिकेश काटोले यांच्या बॅटमधून. तर 501 रुपयांचं पारितोषिक लागू झाले आहे. अजूनही संधी असेल प्रत्येक षटकाराला 501 रुपयांचं पारितोषिक असेल भूषण पाटील यांच्या हस्ते. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय येतो. यष्टीचा खूपच बाहेर गेला चेंडू. वाईट चेंडू जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. पहिले षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहे फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑचच्या दिशेने जातोय 1 बाउन्स चौकार.
यष्टीच्या खूपच बाहेर गेले चेंडू. पंचांनी वाईट इशारा करताना वाईट प्लस 2 धावा घोषित. 3 धावसंख्येत भर होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते 19. पहिलंच पॉवर प्लेचं षटक मागणं षटक मानावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. पहिल्या षटकात 19 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. एक उत्तुंग असा षटकार आणि 2 सुरेख असे चौकार आपल्याला पाहायला मिळाले. एक वासुदेव कुळ आणि ऋषिकेश काटोल यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. तेवीस या आकड्यावर बिनगडी बाद. पहिलंच पॉवर प्लेच्या षटकात आक्रमक फलंदाजी वासुदेव कोहली आणि ऋषिकेश काटोल यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. संघाचं दुसऱ्या आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते दीपक माऊलकर. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आपण पाहत आहे. स्ट्राईकवर वासुदेव कोहली. बिगिट केलेला चेंडू आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. झेल काही टिपता आला नाही, पण 2 धावा खूपच सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या ऋषिकेश आणि वासुदेव कोहली यांच्या माध्यमातून. पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल माहुल टायगर्सच्या फलंदाजांचा. आत्तापर्यंत 7 चेंडू खेळले गेलेत. 25 धावा तब्बल कुठल्या गेलेत ऋषिकेश काटोले आणि वासुदेव कोहली यांनी. दुसरं षटक प्रगतीपदावर असताना पुन्हा एकदा सज्ज वासुदेव. पुन्हा एकदा बिघड करण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. पंचांचा इशारा येते लेग बाईच्या रूपात 1 धाव. साई सिद्धी चॅलेंजर्स माहुल संघाचा कर्णधार. समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. कल्पेश माहुलकर. साई सिद्धी चॅलेंजर्स संघ. धावफलकावर 26 धावा लागत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक आपण पाहत आहे. पुन्हा एकदा बिघड करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव सांगता होते. तर माहुल प्रीमियर लीग 2021 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचे खेळाडूंचे मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चालू सामना अमित कोळी विरुद्ध सुनील माहुलकर.
तर या 2 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 29. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले, 6 धावा दिले गेलेत. पहिल्या षटकात 23 धावा कुठल्या गेल्या होत्या, त्यानंतर कमबॅक केले जाते. साई सिद्धी चॅलेंजर्स माहुल संघाचा कर्णधार कल्पेश माहुलकर यांनी समोरजन कक्षेकडे संपर्क साधावा. खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय संकेत माहुलकर यांच्या माध्यमातून. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. माहुल टायगर्स संघ जवळपास 16च्या सरासरीने धावा काढताना आपण पाहत आहे. तिसरं षटक घेऊन येतोय भावेश माहुलकर. सामना करेल वासुदेव कोळी. तर नाणेफेकीचा कॉल जिंकून शिवरिद्धी वॉरियर्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तर फलंदाजीसाठी आव्हान केलं गेलं माहुल टायगर्स या संघाला. तर प्रथम 2 पॉवर प्लेच्या षटकात तब्बल 32 धावा कुठल्या गेल्या, बिनगडी बाद. तिसरं षटक घेऊन येते संकेत माहुलकर. 2 षटकाच्या समतीनंतर धावसंख्या पोहोचले 32. खूपच सुरेख असा फटका जातोय सीमारेषा पार, षटकार. केला जातोय वासुदेव कोळी आणि ऋषिकेश काटवले यांच्या माध्यमातून. 7 चेंडू 18 धावसंख्येवर वैयक्तिक नाबाद वासुदेव कोळी. एक सुरेख असा चौकार आणि एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला वासुदेव कोळी यांच्या माध्यमातून. तर पंचांचा इशारा वाईड. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 39, बिनगडी बाद. पुन्हा एकदा खूपच सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते.
तर 2 चेंडूंच्या समतीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 39. पुन्हा एकदा बिगडी करण्याचा प्रयत्न होता, तर लेग बाईच्या रूपात एक धाव मिळते. 3 चेंडूंच्या समतीनंतर विरुद्ध सुनील माहुलकर सामना आपण पाहत आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहू शकाल आपण ऋषिकेश. पंचांचा निर्णय ते वाईड. आतापर्यंत 5 वाईड टाकले गेले शिवरिद्धेश वॉरिस या संघाकडून. पुन्हा एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन गेला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या धावफलकावर लागते 42. पंचांचा इशारा येत आहे बीमर चेंडू, नो चेंडू प्लस 2 धावा घोषित. .45 धावसंख्या धावफलकावर लागते. फ्रीड मिडॉनच्या दिशेने तटवलेला चेंडू एक धाव पूर्ण केली गेली. फ्रीडच्या चेंडूवर एकच धाव मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातला. 46 धाव आतापर्यंत माहुल टायगर्स संघाच्या धावफलकावर लागत आहेत. तर पंचांचा इशारा येतोय, पायछीत पकडलं गेलं. मोठा आदरा ऋषिकेश काटोर यांच्या रूपात पहिला आदरा मिळतोय माहुल टायगरच्या संघाला 46 या धावसंख्येवर. धन्यवाद डीजे. तर 3 षटकांच्या सहमतीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 46. एक गळ्याच्या मोबदल्यात ऋषिकेश काटोले 8 चेंडू 16 धावसंख्येची आपल्याला पाहायला मिळाले. षटकार आणि 2 सूर्यकाशी फटके चौकारच्या रूपात त्याने धावा कुठल्या गेल्या होत्या.
तर तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 46 धावा, एक गडी बाद. चौथं षटक घेऊन येतो दीपक माहुलकर. बिग हिट केलेला चेंडू वायडिश मिड विकेटच्या दिशेने खूपच सुरेख असा झेल टिपला गेला. एक मोठा आदरा वासुदेव कोळी यांच्या रूपात. तर एक मोठा आदरा वासुदेव कोळी यांच्या रूपात. ताबा घेतोय मैदानाचा कर्णधार सुनील माहुलकर. दोन नवीन फलंदाज आपण पाहत आहे. एक नितेश कोळी स्ट्राईकवर असतील तर नॉन स्ट्राईकवर सुनील माहुलकर. तर गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय दीपक माहुलकर विरुद्ध नितेश कोळी. खूपच सुरेख असा फटका लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. खणखणीत षटकार. समाप्तीनंतर 2 गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहता नितेश कोळी. आखूड पद्धतीचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने टटवलेला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धावे समाधान मानावे लागेल. आपण पाहताय माऊली प्रीमियर लीग आयोजक गणेश 11 माऊल कोलीवाडा. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. पहिलेच पर्व. 8 संघांची स्पर्धा आपण पाहताय या माऊल नगरीत. चालू सामना शिवसिद्धी वॉरियर्स विरुद्ध माऊल टायगर्स. अमित कोळी कर्णधार विरुद्ध सुनील माहुलकर कर्णधार आपण पाहताय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू भिरकावला. एक धाव पूर्ण केली गेली. एक चांगलीच रंगतदार लढत आपण पाहताय. सुनील माहुलकर विरुद्ध अमित कोळी. माहुलचा पोलार्ड विरुद्ध माहुलचा बाहुबली. अशी रंगतदार लढत आपण पाहताय. एकीकडे असेल माहुलचा बाहुबली अमित कोळी विरुद्ध माहुलचा पोलार्ड सुनील माहुलकर. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा फटका क्लास दाखवला जातोय. माहुल गावचा ब्रांड दाखवला जातोय नितेश कोळी यांच्या माध्यमातून. बिग 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 षटकार. आतापर्यंत 3 चेंडू खेळले गेलेत. नितेश कोळी यांच्या माध्यमातून तब्बल 2 उत्तुंग असे षटकार ठोकले. 3 चेंडू 13 धावसंख्येवर नाबाद खेळतायत. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू टाकला होता. बॅटची कडा घेऊन गेले चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. एकदा पूर्ण केली गेली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत माहुल टायगर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 61 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 61. 2 गडी बाद.
तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत जाऊन पोचले 61 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 2 षटक शिल्लक असतील. 12 चेंडूंचा सामना शिल्लक असेल. हे 2 षटक हाणामारीचं षटक असेल. कर्णधार आणि नितीश कोहली जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतील. एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू टोटावला गेला. स्पीड विकेटच्या दिशेने खूपच सुरेख अशी थ्रो सुद्धा केली गेली, पण खूपच सुरेख अशी रनिंग बिटिंग द विकेट अशी तर पाहायला मिळाली. नितेश कोहली आणि सुनील माहुलकर यांच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 63 धावसंख्येवर धावफलक जातोय. विकेट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकात 23 धावा कुठल्या होत्या. तदनंतर आता 2 चेंडू टाकलेत. 2 चेंडू 2च धावा दिलेत. एकदा बेगीट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करताना आपण पाहत आहे शिवरिद्धीश वॉरियर्स. 3 चेंडू 63 धावा 2 गडी बाद. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होतो. वाईडिश मिड विकेटच्या दिशेने जातोय चेंडू. सीमारेषा पार. चौकार. संख्या 67. 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू नंतर चौकार आला नितेश कोहली यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहत आहे. 1 चेंडू शिल्लक असेल. 69 धावसंख्येवर धाव फलक जातोय. आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेले. 5 चेंडूत 8 धावा दिल्या गेलेत. कमलाकर हंसुल यांनी फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारला. चेंडू खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. संकेत माहुलकर यांच्या माध्यमातून जातोय चेंडू. सीमारेषा पार. चौकार. तर शेवटचं षटक घेऊन येतोय तेजस कोहली. धावसंख्या धाव फलकावर लागते. 73. 73 धावा. शेवटचं एक महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी कर्णधार अमित कोहली यांनी संधी दिली आहे. तेजस कोहली एक उभरता खेळाडू. तेजस कोहली बिग हिट केलेला चेंडू. चेंडू जातोय. बिग 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 षटकार.
तर मला माहुलगावचा पोलाड का म्हणतात हे दाखवून देतोय सुनील माहुलकर. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने टटावलेला चेंडू, खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण, खूपच सुरेख असा झेल टिपला गेला प्रणय वैद्य यांच्या माध्यमातून. एक मोठा आदरा सुनीलच्या रूपात माहुल टायगर्सच्या संघाला. तर नवीन फलंदाज ताबा घेतोय मैदानाचा विनीत माहुलकर. षटकार ठोकल्यानंतर कमबॅक केलं गेलं तेजस कोळी यांच्या माध्यमातून. तंबूच्या दिशेने धाडलं गेलं कर्णधार सुनील माहुलकर यांना. लोअर फुलटॉस पहिला चेंडू, कव्हर टपवलेला चेंडू, जोपर्यंत चेंडू फेकेल. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न होता पण एकच धावे समाधान मानावे लागेल. शेवटचं षटक हाताळतोय तेजस कोळी. शेवटचे 3 षटक शिल्लक असतील. धावफलकावर धावा लागल्यात 80. सर्वोच्च धावसंख्या करण्याची सुवर्ण संधी असेल माहुल टायगर्स या संघासमोर. भिजिट करण्याचा प्रयत्न होता, त्रिफळाचित केलं गेलं. कमबॅक केलंय खूपच सुरेख असा चेंडू तेजस कोहली यांच्या रूपात. एक मोठा आदरा विनोद कोहली यांच्या रूपात. तर यानंतर होणारा सामना साई सिद्धी चॅलेंजर्स माहुल कोळीवाडा विरुद्ध गोदावरी स्ट्रायकर्स माहुल कोळीवाडा. बिग हिट केलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चौथी धाव चोरण्याचा प्रयत्न करताना नितेश कोळी धावबाद होतोय. 3 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचते 84 या आकड्यावर.
वयावर गटावरील सामना एक असेल. एक्झिबिशन मॅच माऊल विरुद्ध वर्सोवा. याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यावी. येणाऱ्या 6 व 7 मार्च जय माता दी चषक आयोजित करण्यात आलेला आहे. तर नाणेफेकीचा कॉल साई सिद्धी चॅलेंजर्स संघाने जिंकलेला आहे. निर्णय कळवावा कल्पेश माऊलकर यांनी. सज्ज होते फलंदाजी मार्फत प्रणव वैती. खूपच सुरेख असा चेंडू टाकला गेला वासुदेव कोळी यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले. 3 चेंडू निर्धाव 1 धाव. खूपच सुरेख अशी फलंदाजी केली गेली. आता चांगलं प्रात्यक्षिक पाहायला मिळते गोलंदाजी मार्फत वासुदेव कोळी यांच्या माध्यमातून. पहिलं महत्त्वाचं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपण पाहत आहे वासुदेव कोळी. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत. 1 धाव. आणि पहिला साजरा भेटतोय प्रणव वैद्य यांच्या रूपात शिवरिद्धीश वॉरियर्सच्या संघाला 1 या धावसंख्येवर. तर एक पहिलं महत्त्वाचं पॉवर प्लेचं षटक चालू असताना एक गडी बाद केला गेला 1 या धावसंख्येवर. खूपच सुरेख असा सोप्पा झेल टिपला गेला ऋषिकेश काटवले यांच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज ताबा घेतोय मैदानाचा दीपक माहुलकर. चालू सामना माहुलचा बाहुबली विरुद्ध माहुलचा पोलाड आपण पाहत आहे. 85 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेले. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. खूप अप्रतिम सुरेख असं षटक टाकलं गेलं वासुदेव कोळी यांच्या माध्यमातून. पहिलं महत्त्वाचं पॉवर प्लेच्या षटकात 1 धाव देऊन 1 गडी बाद केला गेला. कर्णधार सुनील माहुलकर यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून सामन्याला सुरुवात करावी. थोडी घाई करावी. तर भावेश पाटील महत्त्वाचं दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिले सुनील माहुलकर यांनी. भावेश पाटील एक संधी असेल सुवर्ण संधी असेल भावेश पाटील यांच्यासाठी. हॅट्रिकसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. आकुड पद्धतीचा चेंडू काय फटका मारलाय. जातोय चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार.
पहिलं महत्त्वाचं पॉवर प्लेच्या षटकात एक गडी बाद केला आणि एकच धाव दिली. पुन्हा एकदा विकेट केला चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 3 चेंडू अखेर. दुसरं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावर असताना सामना करते. पुन्हा एकदा सज्ज होईल दीपक माहुलकर विरुद्ध भावेश पाटील. पुन्हा एकदा जोरकस असा फटका. एफर्ट्सचं अप्रतिम 100% एफर्ट दिलं गेलं नितेश कोळी यांच्या माध्यमातून. तर 2 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन सरकती म्हणजे 8 या आकड्यावर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. खूपच सुरेख चेंडू टाकला गेला. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. तर दोन्ही फलंदाजांसाठी खुशखबर असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा. तर दोन्ही फलंदाजांसाठी खुशखबर असेल. तर दीपक माहुलकर यांनी षटकारांची हॅट्रिक ठोकली तर दिनेश वैती यांच्याकडनं 3001 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. आणि जर अमित कोहली यांनी षटकारांची हॅट्रिक ठोकली तर सन्नी कोहली आणि चिरंजीव भंडारी यांच्याकडनं प्रत्येकी 3001 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. दोन्ही फलंदाजांसाठी खुशखबर असेल. 2 षटकानंतर धावसंख्या पोहोचली होती म्हणजे 1 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. तर दीपक माहुलकर यांसाठी खुशखबर असेल. 3 षटकारांची हॅट्रिक ठोकली तर निलेश वैती यांच्याकडनं 3001 रुपयांचं पारितोषिक. तर अमित कोहली यांनी षटकारांची हॅट्रिक ठोकली. सन्नी कोहली आणि चिरंजीव भंडारी यांच्याकडनं प्रत्येकी 3001 रुपयांचं पारितोषिक. तर देवा गोवंडी यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक लागू. एक महत्त्वाचा गडी बाद होतोय. पायची पकडलं गेलं. पंचांनी आकाशाकडे बोट दाखवलं. गडी बाद. मोठा आदरा दीपक माहुलकर यांच्या रूपात शिवरिद्धीश वॉरिसच्या संघाला.
तर एक महत्त्वाचा गडी बाद केला गेला वासुदेव कोळी यांनी. अप्रतिम षटक टाकलं जात आहे. वासुदेव कोळी आतापर्यंत 7 चेंडू टाकले गेलेत. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन गेले चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदा पूर्ण केली जाते. आतापर्यंत 8 चेंडू टाकले गेलेत. वासुदेव कोळी यांनी 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. अप्रतिम अष्टपैलू कामगिरी दाखवली जाते वासुदेव कोळी यांच्या माध्यमातून. तर अमित कोळी यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. षटकारांची हॅट्रिक ठोकली तर सन्नी कोळी आणि चिरंजीव भंडारी यांच्याकडून 3001 रुपयांचं पारितोषिक, तर देवा गवंडे यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहताय. टार्गेट ठेवलं गेलं 85 धावसंख्येचं. त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 10 या आकड्यावर आहे. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. खूपच सुरेख असं अप्रतिम प्रात्यक्षिक दाखवलं जाते गोलंदाजीचं. बिग हिट केलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. पुन्हा एकदा बिघिड करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. खूपच सुरेख असं षटक टाकलं गेलं. एक षटकार ठोकला तिसऱ्या षटकात. तरीही एक गडी बाद करून 7च धावा दिल्या गेल्या. तब्बल 2 षटक टाकले गेलेत. 8 धावा देऊन 2 गडी बाद केले. खूपच सुरेख असं षटक टाकलं गेलं वासुदेव कोळी यांच्या माध्यमातून. तर अमित कोळी यांना षटकारांची हॅट्रिक ठोकली. तर सन्नी कोळी आणि चिरंजीव भंडारी यांच्याकडून प्रत्येकी 5001 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. अमित कोळी यांसाठी षटकारांची हॅट्रिक ठोकली तर 5001 रुपयांचं प्रत्येकी पारितोषिक सन्नी कोळी आणि चिरंजीव भंडारी यांच्याकडून लागू होईल. तर संघाचं 4थं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते भावेश पाटील. तोच पाटील भावेश त्याने दुसऱ्या षटकात 8 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. सामना करेल संकेत माहुलकर. बिग हिट केलेला चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकी करेल 1 धाव पूर्ण केली असेल. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाते. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर लागते 18. खूपच सुरेख असा चेंडू आणि खूपच सुरेख असं यष्टी रक्षकाने यष्टीचित केलं गेलं. खूपच सुरेख असं यष्टीचित केलं गेलं. घेतोय शेखर सूर्यवंशी. रिव्हर्स स्वीपचा फटका जातोय सीमारेषा पार. चौकार.
संख्येत जाऊन पोहोचले 22. 2 चेंडू शिल्लक असतील चौथ्या षटकातले. आखूड पद्धतीचा चेंडू सोपा झेल सोडला गेला. ऋषिकेश काटवले यांच्या माध्यमातून 1 धावसंख्येने धावफलक जाऊन सरकतोय, जाऊन पोहोचतोय 23. 1 चेंडू शिल्लक असेल चौथ्या षटकातला. चौथं षटक प्रगतीपत्र असताना अमित कोहली विरुद्ध भावेश पाटील. रिव्हर्स स्वीप चा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. खूपच सुरेख असं प्रात्यक्षिक दाखवलं जाते माऊल टायगर संघाच्या गोलंदाजांकडनं वासुदेव कोहली आणि भावेश पाटील यांच्या माध्यमातून. शेखर यांसाठी सुवर्ण संधी असेल. शेटकरांची हॅट्रिक टोकली तर चिरंजीव भंडारी यांच्याकडून 5,001 रुपयांचं पारितोषिक लागू. शेखर पुन्हा एकदा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू विनीत माहुलकर. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5वं षटक हाताळतोय विनीत माहुलकर विरुद्ध सामना शेखर सूर्यवंशी. बिग हिट केलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. तो पंचांचा निर्णय येतोय. वाईट पहिली अवंतर धाव वाईटच्या रूपात आपण पाहताय माऊल टायगर्सच्या संघाकडून. भलं मोठं टार्गेट ठेवलं होतं शिवरिद्धी वॉरियर्स संघासमोर. 36 चेंडू 85 धावसंख्येचं पाठलाग करताना धावसंख्येत जाऊन पोचले 30 या आकड्यावर. पुन्हा एकदा बिग हिट केलेला चेंडू आणि गडी बाद. दोन चेंडू शिल्लक 3 चेंडू शिल्लक असतील 5व्या षटकात. बिग हिट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. तर अमित कोहली यांच्या रूपात एक मोठा आदरा शिवरिद्धी वॉरियर्स या संघाला. साई सिद्धी चॅलेंजर्स आपला निर्णय कळवावा. तर साई सिद्धी चॅलेंजर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर फलंदाजीसाठी आव्हान केलं गेलंय गोदावरी स्ट्रायकर संघाला. गोदावरी स्ट्रायकर संघाने आपली सलामीची जोडी
त्वरित मैदानात त्वरित रेडी करून ठेवावी, जेणेकरून ही मॅच संपल्यानंतर पुढचा सामना सुरुवात होईल. आखूड पद्धतीचा चेंडू, खूपच सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय, 4 धावा. फोर 34 धावा, 6 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज असेल. 34 या धावसंख्येवर शिवरिद्धी वॉरियर्स संघ 85 धावसंख्येचा पाठलाग करताना पोहोचलेला आहे. शेवटचं षटक शिल्लक असेल, 6 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज असेल. तर संघाचं 6वं शेवटचं षटक घेऊन येत आहेत भरत कोहली. 6 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज असेल. खूपच सुरेखाचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. 1 बाउन्स, 4 धावा. पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू. तर धावसंख्या जाऊन पोहोचले 43. 43 धावसंख्ये, 3 चेंडू अखेर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असेल. बिग हिट केलेला चेंडू क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. आतापर्यंत
पुरस्कार या ठिकाणी घोषित